पुन्हा एकदा पहिली बॅटिंग आली आमच्या टीमची ओमगणेची. पहिले सलामीवीर आहेत आमचा ब्लॅक डायमंड अमित आणि आमचा माया गटल्या. वाईटला प्लस, नऊला प्लस. रेडी, बॉलर रेडी, बॅटर रेडी. पहिला बॉल ओळखतोय चेंडूला, गोलंदाजाची ओळख पटून घेतली आहे. शॉर्ट बॉलने मात्र जरी सुरुवात झाली आहे तरी बघूया आता किती धावा उभारल्या जातात पहिल्या इनिंग मध्ये. ओम गणेश मित्रमंडळ सुंदर क्षेत्ररक्षण लावलं. उद्या संध्याकाळी बरोबर छान असा चेंडू टोलवलाय मायाने. त्यामुळे वरती आमचा बगीरा गेलाय. संध्याकाळी 8 वाजता ही बगीरा पुन्हा खाली आला आमचा. नाहीतर आपण सकाळी 8 वाजता याल. आमचा बगीरा बॅटिंगला आलेला आहे. डायमंड सुंदर असा बॅट्समन आहे आमचा. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर 4 वेगवेगळे गोलंदाज वापरायचे. रात्रीचे 12 वाजत आले. सुंदर अशी चोरटी. कोणता संघ मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवणार या सामन्याला जिंकून. चांगला फटका, परंतु चांगलं काम तिकडे दाखवलं. अगदी सुंदर फटका मारला आमच्या ब्लॅक डायमंडने, बगीराने. शेवटचा बॉल होता त्यावर 1 धाव आली आहे आणि ओव्हरची समाप्ती धावसंख्या झाली ती 5 धावा. लास्ट मॅच ऑफ द नाईट कॅल्क्युलेशन काय आहे बॅटिंगच्या रात्री 23-46 अर्थात रंगारी बदकचा तत्वाची माऊली. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. पण छान टोलावला होता डायमंडने. बरेच संघ मायाच्या बॅटीतून किती धावा येतात. वाईट बॉलचा इशारा कळवत आहेत. यावेळेला टॅप केला आहे, टॅपमध्ये जातोय. उलटा बॉल होता आणि टॅपमध्ये जातोय. चौका बॉल दिसलाच नाही क्षेत्ररक्षकाला. आणखीन एक फुलटॉस बॉल पुन्हा एकदा चौका. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 2 बॉल 2 चौके मारले मायाने. बॅक टू बॅक 2 पावंडिंग, बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या जाऊन पोचली की 16 या धावसंख्येवर. पाहूया हॅट्रिक करतोय का माया. आणखीन एक चांगला फटका. माया रनआउट झाला. डायरेक्ट हिट लागलाय. पुढचा बॅट्समन तुमचा नागे येतोय. पुढचा बॅट्समन लगेच फटाफट टाकू नको त्याला. आणि यावेळेला मात्र न्यू बॅटर येतोय नागेश. सतरा धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट. तिसरी ओव्हर राऊंड द विकेट 6 टू गो. यावेळेला चांगला फटका बाजूच्या घराच्या छपरावरती. पुन्हा एकदा मात्र स्विचिंग. उलट्या बॅटने मात्र केलेला फटका, एक रचनात्मक फटका, कलात्मक फटका. एकेरी धावेनंतर धावसंख्या 19. स्टेप बॉल केलाय परंतु यावेळेला चांगली फिरकी पाहायला मिळते आहे आणि नागेश नाही बाद. यावेळेला बॅटची क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक घेत बॉल पाठीमागे चाललाय. वाचला जॉन्टी. आणखी एक रन. अरे पाटणे मात्र यावेळेला डायरेक्ट हिट मारतोय का आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं. रनआउट पण सुंदर घेतलं. सलामीचा फलंदाज आता मात्र आउट होतोय. डायमंड रनआउट झाला आमचा बगीरा. बॅटर जे आहे ते तंबूच्या आश्रयाला परतले. शेवटचा बॉल लास्ट टू गो. शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका. आमचा मात्र तिसऱ्या ओव्हरची समाप्ती होईल.
7 धावांच्या पुन्हा जाणता सरासरीमध्ये खेळाडू 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आमचा बॅट्समन अव्वल दर्जाचा प्रफुल्ल उर्फ सेहवाग खूप वर्षाने पदार्पण करतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर त्याची बॅटिंग खूप बघण्यासारखी असायची पहिली. शेवटची ओव्हर सुंदर फटके असायचे. अजूनही तोच जल्लोष, तोच जोश आणि तोच रुबाब आहे त्याच्या बॅटिंग मध्ये. राउंड ऑफ विकेट 6 to 4. फेवरेट कट आहे हा त्याचा. त्या काउंट होतील 1 रनने मात्र स्कोर पुढे सरकतोय 22. अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं की मग प्रत्येक ठिकाणचं अंडर बॉक्स क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. आपण जसं पाहिलं तर चालू झालेली सिद्धी फॅक्टरी ही स्पर्धा डबल बॉक्स पद्धतीने मात्र खेळवली जाते. प्रत्येक स्पर्धेचे नियम वेगळे असतात, प्रत्येक स्पर्धेच्या अटी वेगळे असतात. आपली याचेही थोडेसे वेगळे नियम आहेत. 24 सभा आतापर्यंत मिरगड यांचं आयोजन आपण बघतोय. यावेळेला स्टेप देण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर डायरेक्ट हिट केला रनआउटला. छान क्षेत्ररक्षण केलं. क्षेत्ररक्षण चौथा विकेट गमावलाय. 24 वर स्थिरावली आहे. 25 वर काम करा. 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहे आणि शेवटचे 2 चेंडू संघ थोडा दबावाखाली आलाय. धावसंख्या झालेली आहे छान. 4 विकेट गेले पण थोडा दबाव आलाच आहे संघावर. 2 बॉल बाकी आहे. बॅट्समन आणि बॉलर मायकल नितेश. मायकल लाल जय किसन. हो 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 सुंदर सुंदर. वरद वरद आत ये फक्त धावत आहे. वरद ते धावत आहे धावत. सुंदर. गणेश या संघाने 28 धावा केल्या आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जे मगासपासून जिंकण्यासाठी जरी मरी माता या संघाला 29 धावा, 24 बॉल 29 धावा हव्या आहेत. बघूया त्यांची रणनीती काय असेल बॅटिंगची आणि आमच्या संघाची ओम गणेश या संघाची क्षेत्ररक्षणाची रणनीती काय असेल. प्लॅनिंग चालू आहे. आमचा अनुभवी बॉलर जसे म्हणजे आमचे ओम गणेशचे अनिल कुंबळे, किरण रेड आणि व्हाईट टी शर्ट घातले त्यांनी हे मार्गदर्शन करतायत संघासाठी क्षेत्ररक्षण कोणत्या प्रकारे कसं करायचं आहे आणि गोलंदाजी. पुढच्या महिन्यात त्याच्याला व्हिडिओला मात्र नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. पुढच्या महिन्यापर्यंत मला वाटतं युट्यूब कडून त्यांना पहिला पेमेंट येणार आहे. येईल बाबा, खरंच येईल. गोलंदाजीला आमचा मया. 29 धावांचा पाठलाग आहे. 6 to 4. पहिला बॉल चांगला फटका. फ्लेक्सिबिलिटी सोबत खेळलेल्या फटक्यासोबत एक रन मिळते. एकदम
बॉडी लँग्वेज स्ट्रेच करून त्याने एक चोरटी धाव काढले. छान बॉलला टोलवलं त्याने. समोरून जाणे कठड्यावर उठायचे तोपर्यंत सगळे जर आतमध्ये बसून घ्या. चांगला टॅप आणखीन एक घोषित स्वरूपात केला मिळणार आहे. छान प्लॅनिंग केली आहे त्यांनी. बॅटिंगची रणनीती एकदम सुंदर सुंदर. थोडस क्षेत्ररक्षण आता गच्चाळ झालं होतं. वेळेला रनआउट सुद्धा झालं असतं किंवा वेळेला 2 धावा सुद्धा गेल्या असत्या. कन्फ्यूज झाले होते बॅट्समनही आणि क्षेत्ररक्षकही. छान फिल्डिंग केली नागेशने. सुंदर क्षेत्ररक्षण लाल्याचं. काय फिल्डिंग केली आहे. सुंदर सुंदर धाव. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या मात्र पाहिजे तर 4. 29 रनांचा पाठलाग करायचा आहे. आजच्या रात्रीची शेवटची मॅच चालू आहे. जरीमोरी आणि ओम गणेश यावेळेला चांगला बॉल. सुंदर कुठेतरी पंच यावेळेला टप्प्याची पडताळणी करते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर नो बॉल. आपण जर पाहिलं तर बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे. डिसिजन बरोबर राईट डिसिजन दिले नो बॉलचं. आणि इकडे जर पाहिलं तर कडप्पा सुद्धा. हो सुंदर क्षेत्ररक्षण नागेशचं. दुसरा षटक घेऊन आलाय नितेश. आमचा मायकल अजय किसन या संघासाठी. ऐकायला मिळालेलं नाही. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. आणि नागेश हे नितेशचे सख्खे भाऊच आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. छान छान आल्यापासून त्यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केले नाग्याने. आमचा बॉलर थोडा अंडर प्रेशर गेला. प्रेशराईज झालाय थोडा. नो बॉल पडलाय. थोडीशी लिंक चुकते त्याची. पण एक विकेट जर मिळाला त्याला तर मग आमचा बॉलर काय थांबत नाही, ऐकत नाही. चौकाच होता. सुंदर मारला होता. कडकच. थंडी उडलीच असेल. चौकाच होता खरंच. चौका होता. कडक थंडी उडली असेल ज्याला लागलाय त्याला. वाईट धावसंख्या झाली की मात्र या दोन्ही धावेसोबत माझा मित्र आला युवान. 11 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केला. हा सुंदर क्षेत्ररक्षण नागेश माईंचं. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण केले नागेशने भावाच्या गोलंदाजीवर. संघाला विजय मिळवण्यासाठी खूप जीवाचा आटापिटा करतोय. छान क्षेत्ररक्षण करतोय. मायाने छान क्षेत्ररक्षण केलं आणि हा रनआउट घेतलाय. एक खेळाडू बाद झालाय. तरी जिंकण्याचे चान्सेस दोन्ही संघाकडे 50-50 आहेत.
कॅच सोडली अमोलने, लाल्याने. अमोल सुर्वे आतापर्यंत तरी त्यांनी महेंद्रसिंग धोनी सारख्या विकेट किपरला नाचवेल अशी विकेट किपिंग केली होती, परंतु यावेळेला तिसरं षटक घेऊन येतोय आमचा डायमंड. नाही, एक बॉल बाकी आहे. 12 धावा झाले आणि हा आमचा मित्र राजेश देबे, राजा. कहा राजा भोग, कहा गंगू तेली. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. त्यातला हा राजा. अजूनही 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते 13 बॉल 16 पाहिजे. अरे आता बघूया कोणाला रनआउट मिळतोय. अरे रे मेन बॅट्समन यांचा रनआउट झाला. घाई केली त्याने धाव घ्यायच्या नादात. खूप हातात चेंडू होता आणि धाव घेत होता. कोणाला आहे आमचा बगीरा डायमंड. तिसरं षटक आहे आणि 12 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. त्याला स्पीडअप ठेवा कारण का भूक लागलेली आहे सर्वांना. 12 बॉल 17 पाहिजे. किरण तिकडे मात्र थोडस फ्रस्ट्रेट आहेत या मॅचला घेऊन, थोडस टेन्शन मध्ये. अरे रे विकेट होता हा लाल्या. दोन बॉल निर्धाव काढलेत अमितने. तिसराही बॉल निर्धाव काढलाय. छान अशी गोलंदाजी करतोय आमचा डायमंड. सुंदर गोलंदाजी. 3 बॉल टाकले, तिन्ही. आहा 4 बॉलमध्ये 2 रन दिलेत अमितने. चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू त्याने डायरेक्ट परेलला पाठवलाय. परळ विलेज नाका. अरे वा, हा आमचा महेंद्रसिंग धोनी लाल्या. आता आमच्या संघाच्या चेहऱ्यावर एकदम हसू उमटलंय. मॅच मध्ये आले आहेत ते. पहिले 2 ओव्हर खूप टफ गेल्या. स्वतःचाच रेकॉर्ड मगाशी 0.02 सेकंड होते, आता 0.01 सेकंड मध्ये. हो. पुढचा षटक घेऊन येतोय आमचा अमोल सुर्वे लाल्या. 6 चेंडू 16 धावा हव्या आहेत. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे जर बॉलरने काही एक्स्ट्रा रन खर्च केले तर कुठेतरी संधी हातामध्ये शिल्लक राहील. अन्यथा मात्र या मॅच मध्ये तसं बघायला गेलं तर फक्त हा फलंदाज आपल्या संघासाठी काय करतोय. आणि किरणने जर पाठीमागे स्टंपिंग काय घेतली तर चमत्कार 200 करतोय रुपयाचं याच्याकडून बक्षीस आहे. बघूया. सुंदर 2 रन आलेत. टॅब मारलाय सुंदर असा फुलटॉस बॉलला. प्रत्येक बॉलवर जरी 2 धावांचे फटके खेळले ना. हो. सुंदर कंपल्सरी चेससाठीचा जो रन आहे तो खूप इम्पॉर्टंट 2 आहे. बॉल 4 धावा आलेले आहेत. एखादा छान प्रयत्न चालू आहेत या चौकार फलंदाजाचे स्वतःच्या संघासाठी विजय मिळवायला. एक चौकार तर गरजेचाच आहे तसं बघायला संघाला गेलं तर. विजय मिळवून देण्यासाठी. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे नागेशने. खरोखर अप्रतिम. पूर्ण या मॅच मध्ये त्याने एकट्याने एवढी छान फिल्डिंग केली नागेशने. तोड नाही त्याच्या फिल्डिंगला, तोड नाही. 4 चौके अडवलेत त्याने. आणि आता मात्र या मॅच मध्ये फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे. आणि 2 चौकार जरी आता मारले तरी मॅच जिंकू शकणार नाही. आणि अशा तऱ्हेने मॅच मध्ये मॅच जिंकण्याच्या वाटेवर आहे ओम गणेश हा संघ. आणि अशा पद्धतीने ओम गणेश मित्रमंडळ
उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा मात्र खेळण्यासाठी तयार होणार आहे, पुढील फेरीमध्ये दाखल होतो. चला आता नागेशच्या हातामधून एक तरी चौकार सुटला. अशा तऱ्हेने माझा संघ ओम गणेश हा पुन्हा एकदा विजय झालाय. आता उद्या खेळतील ते, त्याला पुढच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये आता घेऊया व्हिडिओ मध्ये. चला आजचा पहिला दिवस खूप खूप शुभेच्छा माझ्या या संघाला. खूप मेहनत घेतली नागेशने.